हाय, गुड मॉर्निंग. तर आज आपण बघणार आहे नवीन लोक असते जे बिगनर ते 1600ची पोलीस भरतीची आर्मीची प्रॅक्टिस करते त्यांनी कशी करायची. तर पहिली गोष्ट एक तुमचं क्लिअर करून घ्या, तुम्हाला 5 किलोमीटरची प्रॅक्टिस करायची, 1600ची करायची, पोलीसची करायची का आर्मीची करायची. ह्या गोष्टी कारण हे सगळ्यांचा टाइम वेगवेगळा असतो. आणि पहिली राहिली दुसरी गोष्ट, जे नवीन असते त्यांनी काय करायचे, नवीन पोरं 90% लोक चुकी काय करते माहिती का, नवीन नवीन ग्राउंडला येते, 2 दिवस 2-3 दिवस टचिंग बिचिंग करते, लगे 5 किलोमीटरची 1600ची प्रॅक्टिस चालू करते. आणि मग महिना 2 महिने करते, इंजुरी होऊन जाते आणि मग म्हणते रिझल्टच येत नाही, काहीच होत नाही, प्रॅक्टिस करत आहे रिझल्ट भेटत नाही, काहीच भेटत नाही. तर हे फंडा चुकतो, हे इथं चूक होते त्यांची. कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन नवीन रनिंग चालू केली कधी पण, तर कधी पण कमीत कमी महिना ते दीड महिना तुम्ही कमीत कमी लॉंग मारा. लॉंग पण किती, 2 ते 3 किलोमीटरचं एकदम स्लो जॉगिंगमध्ये लॉंग मारायचं. ह्यानी काय होतं माहिती आहे का, 1600 मारायच्या टायमाला तुमचं हँड पोझिशन, बॉडी पोझिशन, लेग पोझिशन, अप्पर बॉडी पोझिशन, स्टेप, ब्रिदिंग सिस्टम, अजून तुम्ही तुमचं टार्गेट सेट कसं करायचं, ते सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात तर तुमचं 1600 कंप्लीट होतो. तर ह्या गोष्टी नाही का, जेव्हा तुम्ही नॉर्मल जॉगिंग करता 1.5 ते 2 किलोमीटर, ह्यानी काय होतं माहिती आहे का, तुम्ही नवीन नवीन बिगनर चालू करता, स्ट्रेचिंग करता आणि नॉर्मल जॉगिंग केली महिना दीड दीड महिने, तुमची हळूहळू लेग पोझिशन बरोबर होती, फूट पोझिशन बरोबर होती, हँड पोझिशन, लेग पोझिशन, अप्पर बॉडी बॉडी कशी ठेवायची, त्याच्यामध्ये श्वास ब्रिदिंग सिस्टम कशी करायची. आणि आपण जर 2 किलोमीटर 3 टार्गेट ठरवतो, ते टार्गेट अचीव करायचं, तुम्हाला हे येऊन जातं, टार्गेट येऊन जातं, तर तुम्ही ते करून वापस येणं आहे तुम्हाला फिक्स. ही सवय पुढे लागते. तर ह्या गोष्टी पहिले 1.5-2 किलो 1.5-2 महिने आधी तुम्ही हे प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर तुम्ही 1600कडे यायचं. मग त्याच्यानंतर काय करायचं, आपल्यात प्रॉब्लेम काय नेमकी, आपले पाय पाय बरोबर पडत नाही, की आपल्या ब्रिदिंग सिस्टमला प्रॉब्लेम यायली, का आपली हँड पोझिशन बरोबर नाही, ह्याच्यावर तुम्ही काम करायचं. या गोष्टीचा वर्कआउट जास्त करायचा. तुमचे जर पाय बरोबर पडत नसले तुम्ही लॅडर वर्कआउट मारा, हँड पोझिशन नसली तुम्ही लॉंगमध्ये हँड पोझिशन सुधारून काढा. ह्या गोष्टी असत्या. त्याच्यानंतर तुम्ही लॉंग मारलं तर त्याच्यानंतर तुम्ही 1600ची प्रॅक्टिस करायची 2 ते 3 महिन्यानंतर. 2 ते 3 महिन्यानंतर 1600ची प्रॅक्टिस चालू केली, त्याच्यामध्ये पण पोरं काय करते, 1-2 दिवस आड 1600 मारते. 1-2 दिवस आड 1600 मारायचं नाही, कमीत कमी वेगवेगळ्या पर डे वेगवेगळा वर्कआउट करायचा. आज सोमवार समजा आज लॉंग मारलं, दुसऱ्या दिवशी लॅडर मारायचं, तिसऱ्या दिवशी स्क्वॉटची एक्सरसाइज करायच्या, चौथ्या दिवशी स्पीड वर्कआउट करायचा, 5व्या-6व्या दिवशी हिल ट्रेनिंग करायची. कारण हे मिक्स वर्कआउट केलं तर तुमच्या 1600 मीटरला मिक्स टोटल बॉडीचं वर्कआउट लागतं, तर तुमचं हे होतं. नुसतं एकच वर्कआउट केलं ना तर जमणार नाही. तर हे मिक्स वर्कआउट करायचा. मिक्स वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला बॉडीचा हळूहळू रिझल्ट भेटेल. तर हे नक्की फॉलो करा तुम्ही. काही प्रॉब्लेम असला तर कमेंट करा. चला ठीक.